हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो, म्हणून आषाढी एकादशीला जास्तीत जास्त महत्त्व दिले गेले आहे. आषाढी एकादशीला जर आपण व्रत केले आणि भगवान विष्णूंच्या काही सेवा केल्या तर जन्मजन्मांतरीच्या पापांचा नाश होतो. म्हणजे मागच्या जन्मात आपल्या हातून काही चुका झाल्या असतील, काही कुकर्म झाले असतील, किंवा या जन्मात आपल्या हातून कळत नकळत काही चुका झाल्या असतील, तर त्याचंसुद्धा परिमार्जन आपलं या आषाढी एकादशीत होत असतं. म्हणून आषाढी एकादशीला जास्तीत जास्त आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंच्या सेवा करायच्या आहेत. सेवा काय करायच्या आणि या दिवशी उपवास कशा पद्धतीने करायचा, पांडुरंगांचा एक मंत्र आहे, तो मंत्र या दिवशी कशा पद्धतीने जपायचा आहे आणि कोणता मंत्र आहे, किती वेळा म्हणायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर आली आहे. खाली जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आजची जी माहिती आहे ती म्हणजे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची अतिशय प्रभावशाली सेवा करायची आहे, ती म्हणजे तुळशी अर्चन. तुळशी अर्चन बऱ्याच जणांना जे केंद्रात जात असतील त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने करतात, परंतु अजूनसुद्धा बरेच जण केंद्रात जात नाही. आता वेळेअभावी काही जण जॉब करतात किंवा काहींचं म्हणजे केंद्र जवळ नसतं, त्यामुळे जाणं शक्य होत नाही. तर प्रत्येकालाही शक्य होत नाही, म्हणून तुम्ही सुद्धा तुळशी अर्चन जर करत नसणार आषाढी एकादशीला तर आवर्जून तुम्ही तुळशी अर्चन करा. तर आपल्याला आषाढी एकादशीला कोणत्या वेळेला तुळशी अर्चन करायचं आहे, कोणी करायचं, आणि तुळशी अर्चन करत असताना आपल्याला कोणता मंत्र, कोणते स्तोत्र म्हणायचे आहे, तुळशी अर्चन करत असताना आपल्याला पूजेची मांडणी कशा पद्धतीने करायची आहे, पूजेची मांडणी करणं शक्य नसेल तर काय करायचं, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भगवान विष्णूंची अतिशय प्रभावशाली सर्वात आवडती सेवा म्हणजे तुळशी अर्चन. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. तुळस अर्पण केल्याशिवाय भगवान विष्णूंना नैवेद्यसुद्धा अर्पण केला जात नाही, आपल्याला माहिती आहे. तर भगवान विष्णूंना आपल्याला या दिवशी तुळस अर्पण करायचे आहे. भगवान विष्णूंना आपल्याला या दिवशी 1000 तुळस अर्पण करायचे. तुळशी अर्चन म्हणजे काय, तर भगवान विष्णूंना 1000 तुळस अर्पण करणं. परंतु हे तुळस अर्पण करत असताना कोणत्या मंत्र स्तोत्राचं पठण करायचं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पूजेची मांडणी ही खूप जास्त महत्त्वाची आहे. तर पूजेची मांडणी कशी करायची आणि तुळशी अर्चन कशा पद्धतीने करायचं, आणि आता त्या तुळशींचं आपण काय करायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे ती तुळस तुम्ही अर्पण करणार, आता एवढ्या तुळशींचं दुसऱ्या दिवशी काय करायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर ही सेवा जो कोणी करत असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. अतिशय प्रभावशाली. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या घरात आर्थिक समस्या दिसत असतील, खूप पैशांचे तुमचे प्रॉब्लेम असतील, ते सुद्धा तुमचे दूर होणार आहेत. घरात सुख समृद्धी, घरातली नकारात्मकता दूर होणार आहे. तुळशी अर्चन कशा पद्धतीने करायचं हे मी नंतर सांगते. सगळ्यात आधी म्हणजे सकाळी पूजेची मांडणी कशी करायची आहे. म्हणजे पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला तुळशी अर्चन करायचं आहे. आता यासाठी तुम्हाला 1000 तुळस लागणार आहेत. जर तुमच्याकडे 1000 तुळस नसतील तर काय करायचं पुढे सांगते. आता सगळ्यात आधी काय करायचं, 1000 तुळस घ्यायच्या आणि त्यानंतर तुम्हाला पूजेची मांडणी करायची. तर पूजेची मांडणी करत असताना चौरंग असेल किंवा चौरंग असेल तुमच्याकडे, किंवा तुमच्याकडे पाट असेल तो ठेवा. त्या पाटाखाली तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवाने स्वस्तिक काढा किंवा लाल कलर घ्या रांगोळीचा, त्याच्याने स्वस्तिक काढायचं आहे. आणि त्यानंतर त्यावर पाट ठेवा. त्यावर तुम्हाला पिवळ्या रंगाचं कापड ठेवायचं आहे. पिवळं नसेल तर लाल रंगाचं ठेवलं तरीसुद्धा चालेल, किंवा दुसऱ्या कोणत्याही कलरचं चालेल. फक्त ब्ल्यू कलर घेऊ नका किंवा काळा कलर घेऊ नका. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा. आता तुम्ही अभिषेक मी तुम्हाला ज्या ज्या देवांचा सांगेल त्या देवांचा तुम्ही त्यावेळेला करा किंवा सकाळी करून घेतलं, म्हणजे जेव्हा आपण देवपूजा करतो बघा तेव्हा केला तरीसुद्धा चालेल. मग तुम्हाला पूजेची मांडणी करायचं असताना अभिषेक करायची काहीही गरज नाही. आता तुम्ही नसेल केला अभिषेक तर गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा. ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणत म्हणत अभिषेक करा, किंवा गणपती अथर्वशीर्ष म्हणत म्हणत अभिषेक करा, किंवा तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि अभिषेक करा. गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यावर तांदळाची रास करायची, त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. केशर लावायचं, हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या. एक तुमच्याकडे लाल रंगाचं फूल असेल ते अर्पण करा. आणि त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा. आता त्यानंतर बघा बरेच जण सत्यनारायणची पूजा करत असतील, तर सत्यनारायण भगवानाचा तुमच्याकडे फोटो असेल,
असेल तर ठीक आहे, किंवा तुमच्याकडे बालाजी भगवानांचा फोटो असेल तो ठेवा. तर सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवल्यानंतर त्याची विधिवत पूजा करायची. पूजा झाल्यानंतर तुम्हाला सत्यनारायणच्या पूजेत आपण कशा पद्धतीने मांडणी करतो, एक आपण तांब्याचा कलश घेतो, तर तो कलश ठेवायचा आहे. त्या कलशात पाणी टाकायचं, एक अख्खी सुपारी टाकायची, हळद कुंकू अक्षदा, एक फूल अर्पण करायचं. तुमच्याकडे दुर्वा असतील दुर्वा त्यात टाका आणि 5 उभ्या रेषा लावायच्या आहेत. म्हणजे कुंकू घ्यायचा, ओला करायचा आणि 5 उभ्या रेषा द्यायच्या आणि एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकच्या बाजूला 2 उभ्या रेषा तुम्हाला ओढायच्या आहेत. आणि त्यानंतर खाली तुम्हाला गव्हाची रास टाकायची आहे, म्हणजे गव्हाची रास करायची, त्यावर तांब्या ठेवायचा. आणि तांब्या ठेवल्यानंतर तांब्यावर एक डिश ठेवायची. फक्त प्लास्टिकची डिश घेऊ नका, स्टीलची घ्या, तांब्याची घ्या किंवा पितळी घ्या. त्या डिशवर तुम्हाला तांदळाची रास द्यायची आहे. तांदूळ ठेवायचे आणि तांदळात भगवान विष्णूंची मूर्ती असेल तुमच्याकडे, भगवान विष्णूंच्या मूर्तीवर विष्णू सहस्रनाम म्हणत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे. विष्णू सहस्रनाम नसेल मोबाईलवर लावून द्या. आणि अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला भगवान बाळकृष्णांची जी मूर्ती आहे ती तुम्हाला अभिषेक झाल्यानंतर त्या डिशवर ठेवायची, म्हणजे तांदळावर ठेवायची. आणि ठेवल्यानंतर म्हणजे ही झाली पूजेची मांडणी. यानंतर महालक्ष्मी मातेची तुमच्याकडे मूर्ती असेल, तुमच्याकडे पितळी असेल किंवा चांदीची असेल, त्यावर तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र आहे, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्री श्री महालक्ष्मी नमः, या मंत्राचा 108 वेळा किंवा 16 वेळा मंत्र जप करत अभिषेक करा. किंवा श्री सुक्तम 1 वेळा 16 वेळा म्हणून अभिषेक करू शकता. नसेल येत यूट्यूबवर लावून द्या. आणि त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला ती महालक्ष्मी मातेची मूर्ती तिथे ठेवायची आहे, म्हणजे तांदळाचं आसन द्यायचं, त्यावर महालक्ष्मीची मूर्ती ठेवायची. आता जसं मी सांगितलं, या सगळ्यांचा तिघांचा तुम्ही अभिषेक जर सकाळी देवपूजेच्या वेळेला केला तरी सुद्धा चालेल. मग नंतर तुम्हाला पूजेच्या मांडणीच्या वेळेला करायची गरज नाही. आता तुम्ही म्हणता या मला पूजेची मांडणी नाही करायची, तर नाही केली तरी सुद्धा चालेल. तुम्ही देवघरात सुद्धा करू शकतात. परंतु मी सांगेल तुम्हाला, तुम्ही पूजेची मांडणी करा. इतकं सुंदर वाटतं ना, म्हणजे अशी वेगळी पूजेची मांडणी झाली तर वातावरण अगदी मंगलमय होतं. आणि काही हरकत नाही, एक दिवस अशी मांडणी केली ना तर एकदम मस्त वाटतं. तर तुम्ही करून बघा, अनुभव येतो, खूप छान वाटतं, मनाला प्रसन्न वाटतं, दुसरं काही नाही. तर आता पूजेची मांडणी वगैरे तुमची झाली तर त्यानंतर 1000 तुळस घ्यायची आणि आपलं विष्णू सहस्रनाम छोटी पोथी आहे, तर त्यात आता मी ते घेतलेलं नाही आहे. तर विष्णू सहस्रनाम आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रात कुठेही तुम्हाला मिळून जाईल. तर ते पुस्तक आहे, तर त्यात विष्णू सहस्रनाम पण आहे आणि विष्णू सहस्रनामावली आहे. म्हणजे विष्णू सहस्रनामावली म्हणजे भगवान विष्णूंची त्यात 1000 नावं आहेत. तर एक एक नाव घ्यायचं. थोडेसे ते नावं कठीण आहेत मला माहिती आहे. एक नाव घेतलं की त्यानंतर 1 तुळस घ्यायची, तुळशीचं देठ भगवान विष्णूंकडे करायचं आणि पालथी तुळस अर्पण करायची. 1 तुळस ठेवायची. दुसरं नाव घेतलं, दुसरी तुळस घेतली, भगवान विष्णूंना अर्पण केले. अशा पद्धतीने 1000 तुळस अर्पण करायची. 1000 तुळस जर तुमच्याकडे नसतील, तुमच्याकडे 50 असतील, 100 असतील, तर काय करायचं, त्या तुळस अर्पण केल्या, संपल्या, त्यानंतर त्या तुळस तिथून उचलायच्या. जेवढे नाव तुमचे आता 50 तुळस आहेत, 50 नावं झाले, त्यानंतर ते तुळस उचलायचे, 51 वर नाव घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा त्याच तुळस अर्पण करायच्या. उचलायची परत ठेवायची, उचलायची परत ठेवायची. अशा पद्धतीने करायचं आहे. नसेल तुम्हाला ते नाव आहेत तर ओम श्री विष्णवे नमः म्हणत तुळस अर्पण करा. परंतु या दिवशी विष्णू सहस्रनामावली अतिशय महत्त्व दिले गेले आहे, म्हणून विष्णू सहस्रनामावली म्हणत म्हणत तुम्ही तुळस अर्पण करा. आता हे झालं तुळशी अर्चन करणं, अतिशय प्रभावशाली सेवा आहे. आणि तुळशी अर्चन करण्याआधी म्हणजे पूजेची मांडणी करण्याआधी तुम्ही दिवा लावा. म्हणजे दिवा लावणं खूप गरजेचं आहे, म्हणजे अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला हे सगळं करायचं आहे. दिवा लावला त्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता दिव्याला अर्पण करायचं, एक फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अगरबत्तीसुद्धा लावायची आहे. आणि यानंतर ही सेवा तुम्हाला करायची. आता ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी सुद्धा करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे तुळशी अर्चन करू शकता. घरातल्या एका व्यक्तीने केलं तर सुद्धा त्याचं संपूर्ण फळ आपल्या सगळ्यांना मिळत असतं. आणि आता तुम्हाला जर देवघरात करायचं आहे तर देवघरात भगवान विष्णूंना तुळस अर्पण करा. पण काय होतं, देवघरात म्हणजे आपलं देवघर छोटंसं असतं आणि भगवान विष्णूंना एवढं तुळस अर्पण केलं आपण तर तेवढी जागासुद्धा पुरत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते की पूजेची मांडणी करा. तरीसुद्धा तुम्हाला शक्य असेल देवघरात तर तुम्ही नक्कीच तिथं सुद्धा तुळस अर्पण करू शकता. परंतु या दिवशी भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा, गणपती बाप्पांचा अभिषेक
नक्की आवर्जून करा. आणि आपल्या महाराजांचा सुद्धा तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच महाराजांचा अभिषेक करा. कारण आपण सगळ्या सेवा करत असतो ना, तर त्यासोबत आपल्या महाराजांना कधीही विसरायचं नाही. महाराजांची सेवा ही नित्यनेमाने व्हायलाच पाहिजे, आपल्या गुरुची सेवा व्हायलाच पाहिजे. तर या दिवशी महाराजांची सुद्धा सेवा करा, अभिषेक करा त्यांचा. तर अशा पद्धतीने आपल्याला तुळशी अर्चन करायचं. आता दुसऱ्या दिवशी काय करायचं, त्या तुळशीचं त्यातले एक तुळशीचं पान घ्यायचं. मी तरी म्हणजे असं करते, एक पान घेतलं, आपली तिजोरी असते बघा जिथे आपण पैसा ठेवतो, त्यात ती तुळस ठेवायची आहे. जर तुम्हाला कधी वाटलं की ती तुळस खराब झाली वगैरे, तर तुम्ही ती वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्या. जिथे आपण ओला कचरा टाकतो बघा तिथे टाकायचा आहे. आणि त्यानंतर जे गहू आपण गव्हाची रास केली होती ती तुम्ही तुमच्या गव्हाच्या धान्यात टाकू शकता. तांदूळ होते, तांदूळ सुद्धा आपल्या धान्यामध्ये टाकायचं आहे, आपणच ते खायचं आहे. आणि तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला प्रसाद करायचा असेल तर तुम्ही रव्याचा प्रसाद करू शकता, शिऱ्याचा, किंवा काहीतरी गोडाचा नैवेद्य करा. पेढे आणा पिवळ्या रंगाचे, किंवा नाहीच काही शक्य तर तुम्ही दूध साखरेचं नैवेद्य तरी भगवान विष्णूंना अर्पण करा. अशा पद्धतीने आपल्याला तुळशी अर्चन करायचं आहे. या दिवशी महिलांचे जर पिरियड्स आले तर काय करायचं, घरात कोणी दुसरं असेल करणारं त्यांना सांगा, नसेल शक्य तर काही हरकत नाही. ज्या मी सेवा सांगितल्या आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तर त्या सेवा तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि श्रवण करा बस. आणि दिवसभर चालता बोलता उठता बसता मनातल्या मनात ओम श्री विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप दिवसभर कंटिन्यू चालू द्या. 4 दिवस तुम्हाला अडचण असेल तर असंच करायचं. म्हणजे या दिवशी तुम्हाला अडचण आली तर तुम्ही असं करू शकता. तर आपल्याला म्हणजे नामस्मरण करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. काही असो, आपण नामस्मरण नक्कीच करू शकतो. तर अशा सुंदर पद्धतीने आपल्याला या दिवशी तुळशी अर्चन करायचं आहे. तर दरवर्षी कोण कोण तुळशी अर्चन करतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि यावर्षीसुद्धा कोण कोण तुळशी अर्चन करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम श्री विष्णवे नमः नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.